नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रातले 2 दिवस आम्ही यंदा टिळक महाराष्ट्र विद्यापीठासंबंधित कार्यक्रमांसाठी राखून ठेवलेले. याचे 2 कारण आहेत. एक कारण म्हणजे 1920 साली स्थापन झालेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची यंदा शताब्दी साजरी होते आहे. आणि दुसरं कारण म्हणजे कोविडच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीनं आम्ही वसंत व्याख्यानमाला साजरी करू शकतो आहे. त्यामागे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संपूर्ण टीमचं सहकार्य हे अतिशय महत्त्वाचं घटक आहे. आणि म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दीच्या निमित्ताने या विद्यापीठाच्या कामकाजासंबंधी माहिती व्हावी, त्यांचा इतिहास लोकांसमोर यावा, यासाठी 2 कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यापैकी आजचा म्हणजे 6 मेचा पहिला कार्यक्रम इथं होईल. या कार्यक्रमाची सुरुवात जे करतील ते माननीय डॉक्टर दीपक टिळक सर यांची मी अगदी थोडक्यात ओळख करून देतो. अगदी थोडक्यात असं म्हणण्याचं कारण थेट लोकमान्य टिळकांचा वारसा सांगणारे डॉक्टर टिळक सर हे सामाजिक सांस्कृतिक संस्था, शिक्षण क्षेत्र, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात गेली 3 तप कार्यरत आहेत. आणि त्यामुळे खरं तर त्यांच्या ओळखीची वेगळी गरज नाही. परंतु वसंत व्याख्यानमालेची परंपरा म्हणून मी अत्यंत थोडक्यात त्यांची ओळख करून देतो. मगाशीच मी उल्लेख केला तसं पुण्यामधल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांचे आधारवड म्हणून आज माननीय डॉक्टर दीपक टिळक सर सर्वांना माहिती आहेत. संपूर्ण भारतामधलं विश्वस्त संस्थेतर्फे चालवलं जाणारं आणि जवळजवळ 125 वर्ष पूर्ण करूनही सक्रिय असणारं असं एकमेव दैनिक म्हणजे दैनिक केसरी. या दैनिकाचे विश्वस्त संपादक म्हणून डॉक्टर दीपक टिळक सर काम पाहतात. त्यांचं क्रीडा क्षेत्रातलं योगदानही लक्षणीय आहे. डॉक्टर दीपक टिळक सर हे स्वतः जुडोतले ब्लॅक बेल्ट विजेते, सुवर्णपदक विजेते तर आहेतच, पण त्याशिवाय पुणे पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या अनेक जुडो संस्थांच्या स्थापनेपासून ते त्यांना दृढमूल करेपर्यंत मोठं काम त्यांनी जुडो या क्षेत्रासाठी केलेलं आहे. सामाजिक सांस्कृतिक संस्थांचा मी उल्लेख केला, त्याची यादी खूप मोठी आहे. मी वेळेचं भान ठेवून अगदी थोडक्यात आपल्याला सांगित. अनाथ हिंदू महिलाश्रम असेल, वेदशास्त्रोत्तेजक सभा असेल, वक्तृत्वोत्तेजक सभा असेल, म्हणजे ज्यांच्या वतीने ही वसंत व्याख्यानमाला चालवली जाते ती मातृसंस्था, यासारख्या अनेक संस्थांचे विश्वस्त, अध्यक्ष, आश्रयदाते, मार्गदर्शक या भूमिकेतनं माननीय डॉक्टर दीपक टिळक सर कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाविषयी उल्लेख करून मी हा संक्षिप्त परिचय आवरता घेणार आहे. 2004मध्ये माननीय डॉक्टर दीपक टिळक सरांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतली. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की 1920 साली स्थापन झाल्यापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ काही विशिष्ट क्षेत्रातल्या दर्जेदार शिक्षणासाठी सर्वांना माहीत होतं. मुख्यतः संस्कृत आणि आयुर्वेद या क्षेत्रासाठी काळानुसार त्यात बदल होत वेगवेगळ्या विद्याशाखा अस्तित्वात येत होत्या. परंतु 2004 साली माननीय डॉक्टर दीपक टिळक सरांनी कुलगुरू म्हणून सूत्र हातात घेतल्यानंतर विद्यार्थी संख्येमध्ये काही 100% म्हणजे मी चुकत नसेन तर 700 ते 800% वाढ त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी घडवून आणली. अभ्यासक्रमांच्या संख्येमध्ये बहुआयामी म्हणता येईल असा विस्तार त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाला. म्हणजे आधी मुख्यतः संस्कृत आणि आयुर्वेदसाठी प्रसिद्ध असलेलं विद्यापीठ आता पॅरामेडिकल कोर्सेस ज्याला म्हणता येईल असे फिजिओथेरपी असेल, नर्सिंग असेल यासारखे अभ्यासक्रमही चालवतं, कायदाविषयक अभ्यासक्रमही चालवतं. आणि याशिवाय अनेक नवनवीन फॅकल्टीज, नवनवीन विद्याशाखांना प्रेरणा देऊन त्यांची स्थापना करून माननीय टिळक सरांनी टिळक विद्यापीठाचं काम अतिशय वेगळ्या पातळीपर्यंत नेलेलं आहे. अनेक वर्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून यशस्वी कामगिरी केल्यानंतर नुकतेच माननीय डॉक्टर दीपक टिळक सर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही वसंत व्याख्यानमालेचंही काम करत असतो. ह्या म्हणजे आजच्या 6 मेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माननीय डॉक्टर दीपक टिळक सरांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दीच्या निमित्ताने होणाऱ्या या 2 दिवसीय कार्यक्रमांचा शुभारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो.
माननीय डॉक्टर दीपक टिळक. नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला 6 मे रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पुण्यात अशा अनेक संस्था आहेत की ज्यांनी 100 ओलांडलेली आहे. पण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी 100 वर्ष पूर्ण करताना आपल्या कामकाजात अनेक बदल केले. नवीन युगाची पावलं ओळखत त्यात बदल होत गेले आणि आजही ते अधिक ताकदीने विद्यादानाचं कार्य करीत आहे. लोकमान्य टिळकांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला केसरी मराठा संस्थेने काही लोकांकडून काय स्मृतिकर्ता करावं म्हणून मागणी केली होती आणि अनेक लोकांनी अनेक विचार मांडले. केसरी व मराठा ही दैनिकं तर टिळकांनी त्याचा विश्वस्त ट्रस्ट करून लोकांना अर्पण केलेलीच होती. ते ज्वलंत स्मारक होतंच, परंतु त्या व्यतिरिक्त पुण्यात एक टिळक स्मारक मंदिर उभं राहावं अशी एक इच्छा व्यक्त करण्यात आली आणि त्याप्रमाणे टिळक स्मारक मंदिर उभं राहिलं की ज्या ठिकाणी अनेक कार्यक्रम आजही पार पडतात. त्यात दरवर्षी पुरस्कारही दिला जातो आणि चित्रकलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून लोकमान्य टिळक अखिल भारतीय कला प्रदर्शनही दरवर्षी टिळक स्मारक घेत असतो. याशिवाय एक कल्पना मांडली. लोकमान्य टिळकांनी जी चतुसूत्री सांगितली होती त्यात राष्ट्र उभारणीकरता राष्ट्रीय शिक्षण ह्या चतुसूत्रीतला एक भाग होता आणि या देशाच्या उभारणीकरता राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता होती. त्यावेळेला इंग्रजी शिक्षणच्या शाळा किंवा महाविद्यालय होती, परंतु लोकमान्यांना जे अभिप्रेत होतं ते वेगळं होतं. केवळ इंग्रजांची गरज म्हणून इथे क्लार्क निर्माण व्हावेत किंवा वकील निर्माण व्हावेत एवढ्यापुरतंच त्यांनी शिक्षण मर्यादित ठेवलेलं होतं. पण लोकमान्यांच्या दूरदृष्टीपुढे आधुनिक भारत उभा होता आणि अशा एखाद्या स्वतंत्र राष्ट्राला जे शिक्षण द्यावंसं वाटेल ते राष्ट्रीय शिक्षण. मग त्या राष्ट्रीय शिक्षणात पुरातन विद्या होत्याच, आयुर्वेद, संस्कृत किंवा वेद अशा पुरातन विद्या होत्या, परंतु आधुनिक शास्त्र ही सुद्धा त्यात होती. मग व्यापार असू दे किंवा टेक्नॉलॉजी असू दे, इंजिनिअरिंग असू दे, ह्या सर्व शिक्षण शाखाचा त्यात समावेश होता. लोकमान्यांच्या भाषेत सांगायचे ते जेणेकरून देशातील लोकांचे उद्योगधंद्याचे ज्ञान वाढवून त्यांचा निर्वाहाची सोय होईल, त्यांची नीती व देशाभिमान वाढेल, स्वतंत्र रीतीने इब्रतीचे दिवस काढता येतील आणि राजकीय व सामाजिक बाबतीत हितकारक कल्पनांचा विस्तार होऊन आपली स्थिती सुधारण्याचा किंवा जास्त सुखकारक करण्यास सापडेल अशा प्रकारचे शिक्षण देशातील सर्व लोकांना मिळणे जरूरच आहे. किंवा अजून 2 खूप सोप्या व्याख्या लोकमान्यांनी केलेल्या आहेत. देशातील तरुण पिढी देशाचे राजकीय, औद्योगिक आणि सामाजिक वैभव राखण्याकरता
किंवा वाढवण्याकरता समर्थ होईल अशा प्रकारचे त्यात शिक्षण देणे हे देशातील विद्या खात्याचं कर्तव्य आहे आणि त्यासच राष्ट्रीय शिक्षण असे म्हणतात. राष्ट्राला काय पाहिजे हे पाहून ज्याने राष्ट्राची इभ्रत व संपत्ती वाढेल, राष्ट्राची छाप इतरांवर बसेल, असे ते राष्ट्रीय शिक्षण होईल. आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने नेमकं हेच केलं. इंग्रजांकडून कुठलंही अर्थसहाय्य न घेता त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उभं केलं आणि जवळजवळ 36 वेगवेगळ्या पदव्या याच्या परीक्षा घेण्याचं काम सुरू केलं. त्याच्याकरता वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या. महात्मा गांधींनी याला पहिल्यांदी मान्यता दिली आणि काँग्रेसच्या नागपूरच्या अधिवेशनात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करावं असा ठराव पास झाला. कोल्हापूर ते करवीर पीठाचे शंकराचार्य हे पहिले कुलपती झाले आणि चिंतामणराव वैद्य हे पहिले कुलगुरू झाले आणि अनेक नामवंत शिक्षणतज्ज्ञ या विद्यापीठात आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विविध शास्त्रांच्या परीक्षा यात घेणं सुरू झालं. त्यात खूप प्रकार होते आणि त्यात शेती शिक्षण होतं, तंत्रज्ञान होतं, व्यापार होता, उद्योग होतं, अर्थकारण होतं, बँका होत्या, विमा होता. अशा अनेक शाखा ज्या आज आपल्याला सहज वाटतात त्यावेळेला त्या नव्या होत्या आणि त्या शाखांचं शिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने दिलं. टिळक विद्यापीठाचा अजून एक त्यात महत्त्वाचा भाग आहे की जो इतिहासात नोंदला गेला पाहिजे की महात्मा गांधींनी जेव्हा छोडो भारत आंदोलन उभं केलं तेव्हा टिळक विद्यापीठाच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला. अनेकांना अटक झाली आणि अनेकांचे शिक्षण अर्धवट सुटलं. टिळक संस्कृत विद्यालय म्हणून एक महाविद्यालय उभं करण्यात आलं होतं. त्याच्यावर बंदी आली, पण टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मात्र याच्यातून वाचलं आणि त्यांनी ज्या ज्या लोकांना असं अर्धवट शिक्षण सोडावं लागलं होतं त्या सर्वांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांना पुढलं त्यांचं आयुष्य हे याच्यात शिक्षणाचा लाभ झाला. आज आपण अनेक प्रकारचे शिक्षणाचे नवे नवे प्रयोग म्हणून आणतो आहे किंवा आज 2020ला भारत सरकारने शैक्षणिक धोरण जाहीर केलं आहे. यातले हे नवे मुद्दे पाहिले तर हे 100 वर्षापूर्वीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने अनेक त्यातल्या गोष्टी या अंतर्भूत केलेल्या होत्या. याला आपण इंटरडिसिप्लिनरी किंवा बहुशाखीय शिक्षण म्हणतो. हे त्यावेळेला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होतं. त्याचप्रमाणे आज इंटर्नशिप किंवा काहीतरी अनुभव असावा याबाबतचं विचार येतो आहे. त्यावेळेला कोणी कुठल्याही शाखेत शिक्षण घेत असू दे, मग अगदी संस्कृतच्या याच्यात पदवी घेत असला तरी त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 6 महिने कुठल्या ना कुठल्या व्यवसायात काम करावं लागत असे. त्याच्यामुळे जेव्हा तो पदवीधर होऊन बाहेर पडे त्यावेळेला त्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव असे आणि त्याला पटकन नोकरी मिळत असे. ह्या अशा तऱ्हेच्या गोष्टी या अभ्यासक्रमात फार
पूर्वीपासून होत्या. तसंच महात्मा गांधींचं जे ग्रामीण शिक्षणाबाबतचं धोरण होतं तेही टिळक विद्यापीठाने पाळलं होतं. त्याच्यामुळे कुक्कुटपालन असू दे, मेंढ्यापालन असू दे, सूत असू दे किंवा कातडं कमावणं असू दे, अशा तऱ्हेचे अभ्यासक्रमसुद्धा हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मध्ये होते आणि ते चालवले जात. आज अजून एक नवीन भाग म्हटला जातो, तो म्हणजे सेटअप. प्रत्येक विद्यार्थ्याला मदत करणं, स्वतःचा उद्योजकता निर्माण करण्याकरता म्हणून मदत करणं, एंटरप्रेन्योर स्किल त्याच्यात निर्माण करणं, केवळ नोकरी आणि चाकरी असं न राहता उद्योजक व्हावं. आणि तोही भाग त्यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकांनी केला. जे कोणी या ठिकाणून बाहेर पडले शिकून आणि त्यांना एखादा उद्योग करायचा असेल तर येथील शिक्षक त्यांना मदत करत. मग एखादं खाद्यतेल निर्माण करायचा कारखाना असू दे, सूत पासून कापड बनवण्याचा एखादा माग असू दे, हा उभं करायला टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक त्या ठिकाणी जात, त्या विद्यार्थ्याला मदत करत. आणि असे लहान मोठे खूप नाही पण 30-35 उद्योग तरी टिळक विद्यापीठाच्या प्रयत्नाने उभे राहिले. आज ज्याला आपण स्वदेशी किंवा आत्मनिर्भर भारत म्हणतो, हे त्यावेळेला टिळक विद्यापीठाने केलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर टिळक विद्यापीठ अर्थात वेगवेगळी विद्यापीठं निर्माण झाली, त्यात टिळक विद्यापीठाचा समावेश नव्हता. त्यामुळे या पदवीला निश्चित मान्यता आहे का ह्याची अडचण निर्माण झाली. पण तरी 1985 साली डिस्टन्स एज्युकेशन याच्या खाली टिळक विद्यापीठाने अनेक अभ्यासक्रम, मुख्य BA MA चे अभ्यासक्रम सुरू केले. त्याला शासनाने समकक्षताही दिली. आणि त्यानंतर डीम युनिव्हर्सिटी किंवा अभिमत विद्यापीठाचा दर्जा 1987ला विद्यापीठाला मिळाला. आणि तिथून परत विद्यापीठने आपल्या प्रसार किंवा आकार वाढवण्यास सुरुवात केली. ही मधली काही वर्ष शालेय परीक्षा विद्यापीठ घेत असत आणि त्याच्यावर विद्यापीठचा जो काही आर्थिक भाग असे तो त्याच्यावर भागत असे. परंतु अभिमत विद्यापीठ निर्माण ची मान्यता मिळाल्यानंतर ताबडतोब विद्यापीठाने अनेक बदल केले आणि थोड्याच वर्ष त्यात जरी गेली असली तरी मुख्य एक इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक होतं. या ठिकाणी पैसे हेही एक विद्यापीठाच्या वाढीकरता आवश्यक होते आणि नवीन नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी चालू करणं आवश्यक होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी 2004 पासून किंवा त्याच्या थोडा अगोदर विद्यापीठाने स्वीकारल्या. जर्नलिझमचा कोर्स सुरू केला आणि त्याच्या पाठोपाठ सोशल वर्क, तेव्हा संगणक युग आलं, मग संगणक युग, असं करत विविध अभ्यासक्रम याच्यात सामावले गेले. मग व्यवस्थापन आलं, व्यापार आला, पुन्हा नंतर जपानी भाषा तर विद्यापीठाने खूप मोठं यश मिळवलं आणि लॉ, असे अनेक 8 वेगवेगळी बोर्ड्स आणि त्याचे अधिष्ठाता असे मिळून
खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले आणि ते नाविन्यपूर्ण होते. ते नेहमीप्रमाणे नव्हते. बॅचलर ऑफ जर्नलिझमपासून सुरू केलं, पण लवकरच डिजिटल आर्टवर गेले. विद्यापीठाने त्याच्या पुढे पाऊल ॲनिमेशनचे कोर्सेस सुरू केले आणि आज साऊंड, लाईट, म्युझिक या सगळ्या याच्यात खूप मोठं काम केलेलं आहे. तसंच आयुर्वेदातलं विद्यापीठाचं कामही महत्त्वाचं आहे. इथे फक्त नंतरच्या काळात आयुर्वेदावर संशोधन झालं असेल, परंतु सुरुवातीच्या काळात आयुर्वेदाचं शास्त्रोक्त शिक्षण कसं देण्यात यावं हा अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केला. आणि कोणी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत होते. त्याच्यामुळे विद्यापीठाने त्यावेळच्या पारतंत्र्यातसुद्धा जे काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात होतं त्यांच्या मागे लागून याच्याकरता एक प्रक्रिया निर्माण करा म्हणून पाठपुरावा केला आणि शेवटी अशा तऱ्हेची संस्था ही निर्माण झाली आणि त्याचा अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली. आणि जे कोणी तो अभ्यासक्रमात उत्तीर्ण होत असे अशा लोकांनाच फक्त आयुर्वेदाची प्रॅक्टिस किंवा उपचार पद्धती ही करता येत असे. त्याकरता टिळक आयुर्वेद महाविद्यालय हे स्वतंत्र महाविद्यालय सुरू केलं. त्या ठिकाणी ताराचंद हॉस्पिटल त्याला जोडलं. तिथे श्रुतिका चे काही कोर्सेस सुरू केले. त्यावेळेला एक डॉक्टर गिडर म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि त्यांनी विद्यापीठाला असं हे दिलं की हे इतकं चांगल्या तऱ्हेने करते की याचं बाकीच्या लोकांनी हे शिकून घ्यावं आणि इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जातं आहे असं करून त्यांनी विद्यापीठाची वाहवा केली. आणि मग खूप काळ जवळजवळ 37 सालापर्यंत आयुर्वेदाच्या भारतातल्या सगळ्या परीक्षा या विद्यापीठातर्फे घेण्यात येत असत. अशा तऱ्हेने विद्यापीठाचं योगदान खूप मोठं आहे. आज अनेक विद्यापीठ आहेत आणि त्या ठिकाणी अनेक अभ्यासक्रमही चालतात. पण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा जो उज्ज्वल इतिहास आहे तो निश्चितपणाने एखाद्या दीपस्तंभासारखा होता आणि त्याचा आपण निश्चित नोंद घेणं आवश्यक आहे. विद्यापीठात आज काय चालतं, याच्या पुढल्या काळात त्याचं कसं धोरण असणार आहे, त्यात रिसर्च काय आहे, इक्विपमेंट काय आहे, याबाबत माझ्यानंतर आत्ताच्या ज्या कुलगुरू आहेत डॉक्टर गीताली टिळक ह्या त्याबाबत बोलतील. आणि मग अशा तऱ्हेने 2 दिवस विद्यापीठाबाबतची माहिती आपल्याला मिळेल आणि मुलांना आज करिअरमध्ये किती स्कोप आहे, काय काय करता येऊ शकतं, या सगळ्याचीच माहिती आपल्याला होईल. विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या वाटचालीकरता आपल्या शुभेच्छा असतीलच. मी त्या लोकमान्यांच्या चरणी आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणी त्याकरता मागणं मांडतो आणि ही वाटचाल त्यांना पाहिजे होती तशी राष्ट्रहिताकरता यापुढेही चालू राहील अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 6 मे आणि 7 मे हे 2 दिवस वसंत व्याख्यानमालेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दीनिमित्ताने कार्यक्रम होणार आहेत. त्यानिमित्ताने आत्ता आपल्याशी ज्या संवाद साधणार आहेत त्या माननीय डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय करून द्यायचा प्रयत्न करतो असं म्हणण्याचं कारण त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. दुसरं कारण म्हणजे त्यांच्याच सहकार्याने यंदा वसंत व्याख्यानमाला ऑनलाईन स्वरूपात आपल्यापर्यंत पोचते आहे. आणि तिसरं कारण म्हणजे वसंत व्याख्यानमालेच्या कार्यवाह या नात्याने त्या माझ्या सहकारी आहेत.
तेव्हा त्यांचे अनेक पैलू आत्ता माझ्या डोळ्यांसमोर आहेत, जे अगदी थोड्या वेळात आपल्यासमोर आणणं हे खूप अवघड काम आहे. पुणे विद्यापीठातनं संगणकशास्त्रातली पदवी घेतल्यानंतर डॉक्टर गीताली मॅडमनी 2 विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं, 2 वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये PhD पूर्ण केली. न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केलेल्या 2 संस्थांचं विश्वस्तपद ते आज भूषवित आहेत. याशिवाय 2 अतिशय महत्त्वाच्या नियतकालिकांचं संपादकपद डॉक्टर गीताली मॅडम भूषवित आहेत. आणि म्हणून मी म्हणतो की त्यांचा परिचय थोडक्यात देणं अवघड आहे. त्यांनी MJ म्हणजे मास्टर ऑफ जर्नलिझम केलं आणि MBA केलं. त्यानंतर मॅनेजमेंट आणि जर्नलिझम अशा 2 वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये PhD त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मासकॉम विभागात प्रोफेसर म्हणून त्या अनेक वर्ष कार्यरत होत्या. त्याचवेळी त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मॉडर्न सायन्सेस या विद्याशाखेच्या डीन म्हणून कार्यरत होत्या आणि आता गेली काही वर्ष त्या प्रभारी कुलगुरू म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं काम बघत आहेत. डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांच्या कार्याचं वैविध्य इतकं आहे की त्या एकाच वेळी जुडोसारख्या काहीशा आक्रमक खेळाच्या प्रशिक्षिका, मान्यताप्राप्त प्रशिक्षिका असतात. त्याचवेळी पुणे रोज सोसायटी आणि इकेबानाविषयक फुलांचं नाजूक कामही त्या तितक्याच तडफेने करतात. अनेक प्रकाशनं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झालेले अनेक संशोधनपर लेख अशी त्यांची कामगिरी आहे. छावा या द्वैमासिकाचं आणि मराठा या इंग्रजी त्रैमासिकाचं संपादन डॉक्टर गीताली टिळक मॅडम करत आहेत. मी मगाशी उल्लेख केला तसं न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केलेली वेदशास्त्रोत्तेजक सभा आणि वक्तृत्वोत्तेजक सभा या दोनही संस्था आता 150 वर्ष पूर्ण करण्याच्या बेतात आहेत. या दोन्ही संस्थांचं विश्वस्तपद डॉक्टर गीताली टिळक मॅडम भूषवित आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार त्यांना आजवर मिळालेत. मी वेळेचं भान ठेवून फक्त 2च पुरस्कारांचा उल्लेख करीन. एक म्हणजे पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी या नावाने एक पुरस्कार दिला जातो. डॉक्टर गीताली मॅडमचं लेडी एज्युकेटर म्हणून काम लक्षात घेऊन हा पुरस्कार त्यांना दिला गेला. याशिवाय माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने दिला जाणारा सद्भावना पुरस्कारही डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांना दिला गेलेला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने D.Litt पदवी देऊन डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांना गौरविलं गेलेलं आहे. तेव्हा माझ्याच सहकारी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू आणि एक अत्यंत उत्साही टीम लीडर आणि अकॅडमिशियन म्हणून परिचित असलेल्या माननीय डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांनी आता आपल्याशी बोलावं अशी मी विनंती करतो. माननीय डॉक्टर गीताली टिळक, नमस्कार. नमस्कार. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक, उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक व श्री सुरेश पिंगळे, कोषाध्यक्ष श्री रामचंद्र नाम जोशी, कार्यवाह डॉक्टर मंदार बेडेकर आणि सर्व कार्यकारी सदस्य. आज 6 मे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. यंदाचे हे वर्ष विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यापीठाची वाटचाल इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी अशीच आहे. या शताब्दी वर्षानिमित्ताने विद्यापीठाने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. लोकमान्य टिळकांनी मार्च महिन्यात 1920 साली सांगली येथे ज्योतिष संमेलन घेतले होते. त्याचा कार्यक्रम आम्ही सांगलीमध्ये विद्यापीठाद्वारे घेतला होता. त्यामध्ये समग्र टिळक ग्रंथाची दिंडी देखील काढली होती. त्यास सांगलीमधील नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर लगेचच कोविड-19चे जागतिक संकट आपल्यासमोर आले. मात्र विद्यापीठात सुसज्ज असे आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे लॉकडाऊन असूनही विद्यापीठांनी अध्यापनाचे कार्य ऑनलाईन पद्धतीने चालू ठेवले. 29 व 30 एप्रिलला विद्यापीठाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरने न्यू एज एज्युकेशन अँड एक्सपिरियन्शियल लर्निंग ही आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले होते. त्यामध्ये बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वक्त्यांनी सहभाग घेतलेला होता. 200हून अधिक रिसर्च पेपर्सचे सादरीकरण ह्याच्यामध्ये झाले होते. नवीन शैक्षणिक धोरण या अनुषंगाने ह्याचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच फिटकेट या ॲपद्वारे सेंटेनरी मार्च विथ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ याचे आयोजन देखील करण्यात आले होते, ज्यामध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व इतर लोक देखील सहभागी झाले होते. आणि लॉकडाऊनच्या काळात सुद्धा 100 किलोमीटरचे टार्गेट अनेक लोकांनी पूर्ण केले.
विद्यापीठात सध्या 7 फॅकल्टीज असून 12 विभागात विविध अभ्यासक्रम चालवले जातात. कौशल्य विकास आणि उद्योजक शिक्षण केंद्र देखील आम्ही 2017 रोजी स्थापन केलेले आहे. एकीकडे सुशिक्षित बेकारांची वाढती संख्या तर दुसरीकडे विविध क्षेत्रात कौशल्यप्रधान मनुष्यबळाचे अभाव या स्थितीवर मात करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे महत्त्व ओळखून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने कौशल्य विकास आणि उद्योजकता शिक्षण केंद्राची स्थापना 2017 साली केली. भारतीय विद्या, योगा या कोर्स व्यतिरिक्त बदलत्या आधुनिक विश्वरूप मास कम्युनिकेशन, ॲनिमेशन, फोटोग्राफी, हॉटेल मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी असे आधुनिक विषयांचे कौशल्य विभागात प्राधान्याने घेतले जातात. विद्यार्थ्याचे ह्या कोर्स विषयाचे कल वाढताना बघून विद्यापीठाची पदवी करणारे विद्यार्थी हे कोर्स पदवीसोबतच करत आहेत आणि कौशल्य समृद्ध होत आहेत. कौशल्य विकास अंतर्गत व्यावसायिक कोर्स शिकणाऱ्या 90% विद्यार्थ्यांना आपण विविध नोकरी उद्योगात समाविष्ट करून देतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातून व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण बॉश ब्रिज कोर्सच्या माध्यमातून 3 महिने बेसिक प्रशिक्षण देऊन विविध उद्योगधंद्यात नोकरीची संधी मिळवून देत आहोत. आता आपण ग्राफिक आर्टसारखे काही कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने सुरू करतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे कौशल्य विकासाचे विविध कोर्सेस उपलब्ध होतील. सध्या विद्यापीठामध्ये जे विविध अभ्यासक्रम चालू आहेत त्याची मी आता तुम्हाला थोडक्यात माहिती देते. आयुर्वेद विभागाअंतर्गत BA MA योगा व MSc न्यूट्रिशन असे अभ्यासक्रम सध्या चालविले जातात. आयुर्वेद आणि सध्याच्या युगातील आहाराच्या संकल्पनेमधील अंतर कमी करण्यासाठी विशेषतः हा कोर्स डिझाईन केलेला आहे. आयुर्वेद विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये विद्यापीठाची व विभागाची नोंद झालेली आहे. दिनांक 21 फेब्रुवारी 2020 रोजी MSc न्यूट्रिशन अँड फूड सायन्सेस या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी व स्टाफ अशा 40 सहभाग्यांनी एन्शंट इंडियन थेरॉपेटिक रेसिपीज या शिक्षणाद्वारे आयुर्वेदिक ग्रंथानुसार 257 पाककृतींचे सादरीकरण केले व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये या विक्रमाची देखील नोंद करण्यात आलेली आहे. सन 2020 सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस CCRAS या राष्ट्रीय संस्थेने लोकमान्य टिळक इंटरनॅशनल सेंटर म्हणून विभागाच्या संशोधनाच्या केंद्राला मान्यता दिलेली आहे. असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रोफेशनल्स ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेने सन 2020 विभागाच्या संशोधन केंद्राला एक्सलन्स असे नामांकित करून गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष आयुर्वेदाच्या त्रिस्कंद कोशाचे काम चालू होते. या कोशाचे संगणक रूपांतर करण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने एकंदरीत 50 लाख रुपयांचे प्रकल्प मंजूर केलेले आहेत. हे प्रकल्प मिळवण्याकरता डॉक्टर अभिजित जोशी यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. विद्यापीठाने 2 डिसेंबर 1948 रोजी श्री बाल मुकुंद लोहिया सेंटर ऑफ संस्कृत अँड एंडॉलॉजिकल स्टडीजची सुरुवात केली होती. त्याबद्दल डॉक्टर मंजिली भालेराव तुम्हाला थोडक्यात माहिती देतील. नमस्कार. 1921 साली स्थापन झालेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आपले स्वागत आहे. या विद्यापीठाच्या सर्वात जुन्या विभागांपैकी एक असलेला श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या केंद्र या विभागाची माहिती आज आपण घेणार आहोत. या विभागाला अतिशय थोर विद्वानांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलेलं आपल्याला आढळतं. पंडित वाबा भागवत, आचार्य VP लिमये, तसेच प्रोफेसर काशीकर, मेहेंदळे, दांडेकर, धर्माधिकारी असे थोर थोर विद्वान या विभागाशी या ना त्या कारणाने संबंधित होते. प्रोफेसर बहुलकर यांनी तर इथे अध्यापन केलं, पण त्याशिवाय ते प्राचार्य म्हणून सुद्धा या विभागाचं काम बघत होते. आज या विभागामध्ये विशारद म्हणजे BA हा पदवीचा अभ्यासक्रम संस्कृत आणि जपानी भाषा या 2 भाषांचा चालवला जातो. तसंच इथे पारंगत म्हणजे MA हा अभ्यासक्रम इंडॉलॉजी, संस्कृत, जपानी या तिन्ही विषयांसाठी उपलब्ध आहे. विद्यावाचस्पती PhD हा सुद्धा अभ्यासक्रम विभागामध्ये आहे आणि तो संस्कृत आणि इंडॉलॉजी या विषयांसाठी उपलब्ध आहे. या विभागाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपल्याला आढळतात, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
वर्गामध्ये तर शिकवलं जातच, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्र भेटी, फील्ड व्हिजिट, साईट व्हिजिट्स करून सुद्धा विद्यार्थ्यांना विविध प्रकारचा मार्गदर्शन हे केलं जातं. त्याचप्रमाणे संशोधन करण्यासाठी म्हणून मुलांना उत्तेजन सुद्धा इथे दिलं जातं. BA जॅपनीज या अभ्यासक्रमामध्ये बिझनेस जॅपनीजचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे भाषांतरासाठी उपलब्ध असलेल्या विविध विषय जे आहेत त्यांचाही इथे आपल्याला समावेश केलेला दिसतो. अशा प्रकारच्या साईट व्हिजिट्स या इंडॉलॉजी या विषयाच्या अंतर्गत केल्या जातात आणि प्रत्यक्ष मंदिरं, मूर्ती यांचा ह्या समजून घेतल्या जातात. या विभागाच्या अंतर्गत अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले गेलेले आहेत. त्यामध्ये एक अतिशय अभिमानाचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रकल्प होता तो म्हणजे वैदिक कॉन्कॉर्डन्स. हा प्रकल्प 2003 साली पूर्ण झाला आणि विद्यापीठाने 2017 साली त्याचं प्रकाशनही केलेलं दिसतं. त्या व्यतिरिक्त इतर अनेक प्रकाशनं विभागाने काढलेली आहेत, ज्यामध्ये आपण पाहता आहात त्याच्यामध्ये वैदिक संस्कृतीचे पैलू, त्यामध्ये संस्कृत आणि इतिहास, त्याचप्रमाणे प्राचीन भारतीय संस्कृती या सर्व विषयांशी संबंधित प्रकाशनं आज विभागाने केलेली आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे सेमिनार्स विभागाच्या अंतर्गत घेतले गेले आणि त्यांची सुद्धा प्रोसिडिंग्स विभागाने प्रकाशित केलेली आहे. त्याचप्रमाणे 33 ऑडिओ सीडीजचा एक संपूर्ण सेट सुद्धा सिद्धांत कौमुदी या विषयाचा पंडित बाबा भागवत यांचा रेकॉर्ड केलेला विभागामध्ये उपलब्ध आहे. त्याचा लाभ विद्यार्थी आणि सर्व तज्ज्ञ घेत असतात, घेऊ शकतात अजूनही. त्याचप्रमाणे विभागाच्या समाजाशी संबंधित अनेक ऍक्टिव्हिटीज आपल्याला अनेक वर्ष बघता येतात. गेले 50 वर्ष विभागामध्ये एक उपक्रम चालतो, त्याचं नाव आहे वासंतिक वर्ग. हा वासंतिक वर्ग म्हणजे शालेय शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक वर्ग असतो आणि ज्याला महाराष्ट्र सरकारने स्पॉन्सरशिप दिलेली आहे. गेले 50 वर्ष हा वर्ग इथे अव्याहतपणे चालू आहे. आपण त्याचे इथे फोटो पाहतच आहात. या व्यतिरिक्त विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरती स्पर्धा घेतल्या जातात, ज्यामध्ये स्तोत्र पठण, भाषण या प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तसंच विभागातर्फे संस्कृत बोलण्यासाठी मोफत वर्ग घेतले जातात. गेले 22 वर्ष हा वर्ग विभागातर्फे घेतला जातो आणि त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद आपल्याला स्थानिक लोकांकडनं मिळतो. विद्यापीठाने या विभागाच्या माध्यमातून विविध अवॉर्ड सुरू केलेले आहेत, पुरस्कार सुरू केलेले आहेत, ज्यामध्ये लोकमान्य संस्कृत पुरस्कार हा एक खूप महत्त्वाचा पुरस्कार गेले 12 वर्ष दिला जातो. त्याचप्रमाणे आदर्श संस्कृत शिक्षक पुरस्कार, श्रीमती इंदिरा बेहरे संस्कृत स्कॉलर अवॉर्ड, तसंच कमल तांबे पुरस्कार असेही विविध पुरस्कार विभागाच्या मार्फत दिले जातात. विभागातल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचं मार्गदर्शन मिळावं यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये तज्ज्ञांची व्याख्यानं विभागामध्ये आयोजित केली जातात. त्याचप्रमाणे जागतिक वारसा दिन आणि त्या प्रकारचे इतर अनेक दिन इथे साजरे केले जातात. तसेच काही कार्यशाळा, काही चर्चासत्र, स्पर्धा याही आपण इथे हाती घेतो. याही गोष्टी आतापर्यंत पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी स्थळभेटी देऊन तिथली मंदिरं, मूर्ती, गुहा या सुद्धा समजावून घेण्याचा उपक्रम विद्यापीठामध्ये चालूच आहे. अशा प्रकारची नाण्यांच्या संबंधीची कार्यशाळा सुद्धा आपण वेळोवेळी घेत आलेलो आहोत. आणि फक्त एवढंच नाही तर जपान फेस्टिवल हा सुद्धा विभागाच्या अंतर्गत आयोजित केला जातो आणि त्यामधनं जपानीज इतिहास आणि संस्कृती याची लोकांना ओळख करून दिली जाते. विभागातर्फे एक महत्त्वाचा उपक्रम 2015 सालापासून हाती घेतलेला आहे, ज्यामध्ये दर महिन्यातून 2दा सर्व लोकांसाठी मोफत असे हेरिटेज वॉक्स म्हणजे वारसा सफरी आयोजित केल्या जातात. त्यामध्ये पुण्यातल्या विविध वारसा स्थळांना भेटी दिल्या जातात आणि वेगवेगळे तज्ज्ञ त्या सगळ्या वारसा स्थळांची माहिती पुणेकरांना देतात. हा उपक्रम पूर्णतः मोफत आहे आणि याच्याबद्दल याला खूप मोठा प्रतिसाद गेले अनेक वर्ष विद्यापीठाला मिळतो आहे. त्याचबरोबर इंडो जपान कल्चरल इव्हेंट सुद्धा विद्यापीठाने आणि या विभागाच्या अंतर्गत आयोजित केलेली आहे, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम अशा प्रकारचे आयोजित केले जातात. त्यामधून जपानी संस्कृती आणि भारतीय संस्कृती
की लोकांना समजते, भारतीय लोकांना जपानी संस्कृती समजते आणि जपानी लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख होते. अशा प्रकारची ही ॲक्टिव्हिटी गेल्या अनेक वर्ष विभागामध्ये आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे जपानमधल्या विद्यार्थ्यांसाठी एक्सचेंज प्रोग्राम सुद्धा आयोजित केला जातो, ज्याच्यामध्ये भारतीय घरांमध्ये जपानी विद्यार्थ्यांची राहायची सोय केली जाते. त्याचबरोबर जपानी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स सुद्धा दिला जातो आणि त्याला सुद्धा मोठा प्रतिसाद आपल्याला मिळालेला बघायला मिळतो. जपानी भाषा विभागाच्या विद्यार्थ्यांचं एकंदरीत कौतुक हे आपल्याला भारतातच नाही तर जपानमध्ये पण झालेलं दिसतं आणि 100 पेक्षा जास्त विद्यार्थी मोंबुशो नावाच्या प्रतिष्ठित स्कॉलरशिपने जपानमध्ये गेलेले आहेत. तिथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आतापर्यंत पास आउट झालेल्या 90% पेक्षा जास्त विद्यार्थी हे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट पगारावरती काम करत आहेत. ही अतिशय गौरवाची गोष्ट विद्यापीठाला दिसते आणि हे एकंदरीत काम पाहून जपानी विभागाचं काम आणि विद्यापीठाने केलेली मदत बघून जपान सरकारच्या फॉरेन मिनिस्टरनी आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांना 2020 मध्ये फॉरेन मिनिस्टर्स कमेंडेशन अवॉर्ड हे बहाल केलेलं आहे आणि त्यामधून जपान सरकारने विद्यापीठाचं काम किती ॲप्रिशिएट केलेलं आहे हे आपल्याला इथे बघायला मिळतं. तर अशा प्रकारच्या विभागामध्ये शिक्षण घेण्यासाठी आपणा सर्वांचं स्वागत आहे. इथे येऊन आपण संस्कृत, इंडोलॉजी म्हणजे भारतीय विद्या आणि जपानी भाषा यांचा अभ्यासक्रम शिकू शकता. धन्यवाद. मॉरल अँड सोशल सायन्सेस स्टडीज अभ्यास मंडळाअंतर्गत समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, ग्रंथालय आणि माहिती विज्ञान क्षेत्रातील अभ्यासक्रम व संशोधनाचे काम चालते, ज्याची माहिती आता अधिष्ठाता डॉक्टर माधवी रेणावीकर आपल्याला देतील. नमस्कार, मी डॉक्टर माधवी रेणावीकर गेली 33 वर्षे टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये काम करत आहे. आज मी आपल्याला BA सामाजिक शास्त्रे, MA सामाजिक शास्त्रे आणि MSW या अभ्यासक्रमांची ओळख करून देणार आहे. 1985 मध्ये मुक्त विद्या केंद्राची स्थापना करून विद्यापीठाने दूरशिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश केला. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माननीय चित्राताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली BA विशारद सामाजिक शास्त्रे हा अभ्यासक्रम या शाखेद्वारे सुरू करण्यात आला. शिक्षणाचे लोकशाहीकरण, वंचितांसाठी शिक्षण आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे या अभ्यासक्रमाचे ध्येय होय. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, दूरशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शिक्षण घेण्याची संधी देणे, अनेक विद्याशाखांमध्ये संशोधन करणे, प्राचीन भारतीय वारसा आणि परंपरांचे सर्वसामान्यांना ज्ञान देणे, वंचितांना शिक्षण उपलब्ध करून देणे, समाजाच्या गरजा लक्षामध्ये घेऊन अनौपचारिक शिक्षणाची सुरुवात करणे, माफक शुल्कामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही ह्या शिक्षणाची उद्दिष्टे आहेत. 2013 पर्यंत दूरशिक्षण पद्धतीने व नंतर बहिस्थ शिक्षण पद्धतीने हा अभ्यासक्रम सुरू आहे. संपर्क सत्रे, स्वयं अध्ययन साहित्य हा या अभ्यासक्रमाचा गाभा होय. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास ही सामाजिक शास्त्रे, इंग्रजी व मराठी हे भाषा विषय या अभ्यासक्रमांद्वारे शिकविले जातात. तसेच आधुनिक काळामध्ये आवश्यक असे संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी MS ऑफिस आणि टॅली हे 2 विषयही विद्यार्थ्यांना शिकविले जातात. टिमवीचा BA सामाजिक शास्त्रे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी MA, MPhil, PhD, लॉ हे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. MPSC, UPSC परीक्षेमध्ये यश मिळवून IAS, IFS या अधिकाराच्या पदांवर आपले विद्यार्थी काम करत आहेत. बँक, पोलीस खाते इत्यादीमध्ये काम करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बढतीही मिळाली आहे. काही विद्यार्थ्यांनी TV वरील गाजलेल्या मराठी मालिकांचे संहिता लेखनही केले आहे. मला सांगताना आनंद होतो की आपल्या येथे BA अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. आता मी आपल्याला विद्यापीठाच्या नेहरू सामाजिक विद्यास्थान या विभागाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या MA, PhD सामाजिक शास्त्रे
या अभ्यासक्रमांची ओळख करून देते. 1969मध्ये आंतरविद्याशाखीय शिक्षणासाठी या पदव्युत्तर विभागाची स्थापना करण्यात आली. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास या विषयांचे शिक्षण या विभागाद्वारे दिले जाते. जागतिकीकरणामुळे व्यक्तीचे आणि सामाजिक समूहांचे आयुष्य गुंतागुंतीचे बनले आहे. शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये समता, सामाजिक न्याय इत्यादी मूल्ये रुजविणे हे अभ्यासक्रमाचे ध्येय आहे. यासाठी विभागाद्वारे अनेक शैक्षणिक आणि संशोधन विषयक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शैक्षणिक गुणवत्तेसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. समाजाला लाभ होईल अशा प्रकारचे संशोधन विभागाद्वारे केले जाते. सामाजिकदृष्ट्या सजग विद्यार्थी निर्माण करणे, मूल्यमापनात्मक विचार प्रक्रिया विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे, सामाजिक शास्त्रातील संकल्पनात्मक आणि सैद्धांतिक ज्ञानाचा रोजच्या जीवनामध्ये वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे ही या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक व्याख्यानांचे आयोजन केले जाते. विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये प्राचीन उत्कृष्ट ग्रंथांपासून ते अलीकडील काळातील ग्रंथ उपलब्ध आहेत. मराठी माध्यमातून स्वयंअध्ययन साहित्यही विद्यार्थ्यांना दिले जाते. क्षेत्रीय कार्य, चित्रपटांमधून मार्गदर्शन, प्रख्यात तज्ज्ञांबरोबर आंतरक्रिया, बाहेरील तज्ज्ञ प्राध्यापकांची व्याख्याने इत्यादी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. ई-जर्नल्सही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातात. येथून शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी समाजामध्ये प्राध्यापक, शासकीय विभागांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत. अनेक परदेशी विद्यार्थ्यांनीही आपल्या येथे अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांच्या देशामध्ये नावलौकिक मिळविला आहे. उच्च शिक्षित संशोधनांमध्ये प्रकाशनांमध्ये कार्यरत प्राध्यापक हे या विभागाचे वैशिष्ट्य आहे. आता मी आपल्याला BSW, MSW या अभ्यासक्रमांची ओळख करून देते. विद्यापीठाच्या मुक्त विद्या केंद्राद्वारे 1985 ते 2000 या काळात BA सामाजिक शास्त्रे हा एकमेव अभ्यासक्रम शिकविला जात होता. 2000मध्ये कर्वे समाजकार्य संस्थेच्या विश्वस्त माननीय ताराशास्त्री यांच्या मार्गदर्शनाने समाजकार्य पदविका अभ्यासक्रम SM जोशी फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू करण्यात आला. सुरुवातीच्या काळामध्ये SM जोशी फाउंडेशन व साने गुरुजी स्मारक येथे अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन चालत असे. दूरशिक्षण शाखेचे तत्कालीन अध्यक्ष व सध्याचे कुलपती माननीय टिळक सर यांच्या मार्गदर्शनाने 2003 या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये हा अभ्यासक्रम शिकविला जाऊ लागला. समाजकार्य पदविका अभ्यासक्रमापासून प्रेरणा घेऊन दूरशिक्षण पद्धतीने 2005-2006 या शैक्षणिक वर्षापासून तर 2006-2007 या शैक्षणिक वर्षापासून नियमित पद्धतीने MSW हा अभ्यासक्रम शिकविण्यात येऊ लागला. 2018पासून BSW हा अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला. या अभ्यासक्रमाची काही उद्दिष्टे आहेत. ती म्हणजे सामाजिक समस्या आणि मानवी हक्कांबाबत विद्यार्थ्यांना सजग करणे, सामाजिक समस्या सोडविण्यामध्ये लोकशाही आणि मानवता या मूल्यांचं महत्त्व जाणून घेण्यास मदत करणे, समाजकार्यातील मूल्ये आणि कौशल्ये आत्मसात करून त्यांचा प्रत्यक्ष वापर सामाजिक आयुष्यात करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, सामाजिक कायद्यांचे महत्त्व अधोरेखित करून त्यांचा परिचय करून देणे, समस्येवर आधारित क्षेत्रीय कार्य आणि संशोधन प्रकल्प हे या अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे भाग आहेत. समाजकार्य करण्याची भूमिका विद्यार्थ्यांना समाजात कार्यक्षमतेने पार पाडता यावी यासाठी दरवर्षी कार्यशाळा आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन साहित्य व गृहपाठही दिले जातात. खाजगी स्वयंसेवी आणि सार्वजनिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना समाजकार्य करताना फायदा होईल अशा पद्धतीने विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार केला आहे. विद्यापीठातून अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी शासकीय
व खाजगी क्षेत्रातून समाजकार्य व समाजसेवा करत आहेत. समाजकार्य विभाग हा अनेक ॲक्टिव्हिटीज करत असतो. समाजकार्य विभाग यांनी ICSSR, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई इत्यादी शासकीय संस्थांकडून एकूण 4 शासनमान्य अनुदानप्राप्त संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच लोकमान्य टिळक संशोधन आणि विकास केंद्र, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या साहाय्याने एकूण 3 संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. समाजकार्य विभाग यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने संस्थात्मक सामाजिक जबाबदारी अंतर्गत गेली 3 शैक्षणिक वर्षे पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी गाव दत्तक घेऊन समाजकार्य हस्तक्षेप आधारित कृती प्रकल्प पूर्ण केला आहे, ज्याद्वारे महिला, बालविकास, बचत गट चळवळीद्वारे महिला सबलीकरण, युवक विकास, कृषी विकास, उद्योग प्रशिक्षण, रोजगार निर्मिती, सौर विजेची सोय, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पशुधन विकास आणि इतर मूलभूत सोयी सुविधाकरिता कार्य केले आहे. कोविड-19 कालावधीत पुरंदर, भोर आणि हवेली तालुक्यातील आदिवासी गावांमधील एकूण 2165 कुटुंबांना रेशनिंग किट्सचे वापर करण्यात आले होते. एकूण 5 राष्ट्रीय परिषदा आणि 5 राष्ट्रीय कार्यशाळांचे आयोजन विविध शासनमान्य अनुदानप्राप्त संस्थांच्या माध्यमातून केले आहे. सन 2021 पासून पुरंदर तालुक्यातील घेरा पानवडी हे गाव शाश्वत विकासाकरता पुढील 3 वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. धन्यवाद. जेव्हा नवीन तंत्रज्ञान आणि नवीन कौशल्ये उदयास येऊ लागली तेव्हा ज्ञानाची नवीन क्षेत्रे उघडत होती. त्याचवेळी प्रोफेशनल स्किल्समध्ये नवीन संधी उपलब्ध होत होत्या. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने तेव्हा कम्प्युटर सायन्स, जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, ॲनिमेशन अशी विविध अभ्यासक्रम सुरू केले. देशभरात अगदी मोजक्या विद्यापीठात मास कम्युनिकेशनच्या पदव्युत्तर शिक्षणात स्पेशलायझेशन उपलब्ध आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ एकमेव विद्यापीठ आहे ज्याच्यात एविड सर्टिफिकेशनचे ऑडिओ व व्हिडिओ प्रोडक्शनचे कोर्सेस चालवले जातात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाने संगणक क्षेत्रातील काही स्पेशलायझेशन्स सुरू केलेले आहेत. त्यामध्ये BCA इन गेम डेव्हलपमेंट, BCA इन सायबर सिक्युरिटी आणि MSc इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काळानुरूप होणारा बदल व औद्योगिक गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी या कोर्सच्या अभ्यासक्रमात अद्ययावत ठेवला जातो. आजच्या वेब जगात मोबाईल गेम्सची आकडेवारी सर्व ॲप डाउनलोडपैकी 33% एवढी आहे. ही संख्या 2021 पर्यंत 2.7 अब्ज होण्याची अपेक्षा आहे. गेम डेव्हलपमेंट ही सर्जनशील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगलं करिअर आहे. टिमोवीने 2015 साली हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर गेम डेव्हलपर, गेम टेस्टर, प्रोड्युसर, डिझायनर, स्पेशल इफेक्ट्स व टेक्निशियन म्हणून बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करता येऊ शकतं. सायबर विश्वात सुरक्षा व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. गेल्या 10 वर्षांपेक्षा 38% वाढ या क्षेत्रात अपेक्षित आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना सायबर हल्ले आणि त्यांचे प्रतिरोध, नेटवर्क सुरक्षा आणि सुरक्षा कायद्यांबद्दल जाणून घेता येईल. नमस्कार. 6 मे हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने 6 आणि 7 मेला वसंत व्याख्यानमालेतून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाविषयी कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी उल्लेख केला त्यानुसार 1920 साली स्थापन झाल्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं काम सतत प्रगतीपथावर आहे. स्थापनेनंतर अल्पावधीतच ज्या विद्यापीठाला थेट महात्मा गांधींनी भेट दिली, स्थापनेनंतरच्या काही दशकांमध्ये कुर्तकोटी शंकराचार्यांसारखं, दत्तोबामन पोद्दारांसारखं नेतृत्व ज्या विद्यापीठाला मिळालं आणि या देशाच्या अनेक माजी गृहमंत्र्यांनी ज्यांचं कुलपतीपद भूषवलं, असं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आज आपल्या कारकिर्दीचे नवनवीन टप्पे गाठतं आहे आणि त्यामुळे या सगळ्या कामाचा लेखाजोखा आपल्यासमोर एका कार्यक्रमात मांडणं जवळजवळ अशक्य आहे. आणि म्हणून 6 मेला आज जरी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाविषयी काही गोष्टी आपल्याला सांगून झाल्या असतील तरी उद्याही हा कार्यक्रम
आम्ही कंटिन्यू करणार आहोत, सातत्य त्याच्यात ठेवणार आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे की आज जसा आपण प्रतिसाद दिलात आजच्या कार्यक्रमाला, तसंच उद्या म्हणजे 7 मेला वसंत व्याख्यानमालेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दीनिमित्ताने होणारा कार्यक्रम आपण चुकवू नका. धन्यवाद.